तर बघा विसर्जनाच्या दिवशी मस्त बाप्पाची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर प्रसाद वगैरे सगळ्यांना वाटला आणि खूप वाईट वाटत होतं, म्हणजे नाही का असं बाप्पा चालले तर थोडंसं वाईट पण वाटतं. पण चला, ज्या दिवशी बाप्पा येतात त्या दिवशी किती आनंद असतो ना, आणि ज्या दिवशी जाणार त्या दिवशी खूप दुःख वाटतं असं. पण त्यांची पूजा वगैरे करण्यासाठी आनंद पण मिळतो आणि खूप छान वाटतं. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आणि बाप्पा पुढच्या वर्षी खरंच लवकर या. आणि बाप्पांच्या प्रसादासाठी सकाळी तर रवा बनवला होता, पण नंतर मी मस्त असे बेसन लाडू बनवले झटपट. तर बेसन एकदम तुपामध्ये मस्त आधी भाजून घेतलं होतं मस्त, आणि त्याच्यानंतर पिठी साखर आपली मिक्स केली होती. थोडीशी ड्रायफ्रूट वगैरे पण बारीक करून मिक्स केले होते. मस्त अशी पिठी साखर पण मिक्स केली, आणि जे तुपात आपण जे बेसन हे केलेलं असतं ना, ते थोडंसं थंड झाल्यानंतर साखर मिक्स करायची, पिठी साखर आपण, म्हणजे कसं त्याला थोडंसं पाणी वगैरे सुटत नाही. थोडंसं थंड झाल्यावरच मिक्स करायचं. आणि मस्त अशी साखर मिक्स करून झाल्याच्या नंतर ते छोटे छोटे मी मस्त असे लाडू बनवले प्रसादासाठी. आणि खरंच पूजा वगैरे करण्यासाठी खूप आनंद भेटतो, खूप छान वाटतं. हे छोटे छोटे लाडू प्रसाद वाटण्यासाठी. आणि नंतर आम्ही विसर्जनासाठी गेलो. खूप गर्दी होती, त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ म्हणजे काय शूट करणं झालं नाही. तर ठीक आहे, बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.